नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा आणि आज आपण परत एकदा ज्ञानराधा मल्टीस्टेट बद्दल बोलतोय। त्याच्या अगोदर मला थोडंसं बोलायचं आहे की व्हिडिओच्या माझ्या इलेक्शनच्या आता जे सध्या इलेक्शनचे व्हिडिओ करतोय त्या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये काही जणांनी लिहिलेले आहे की ज्ञानराधा बद्दल बोला। अगदी बरोबर आहे तुमचं। आम्ही ज्ञानराधा सह प्रत्येक मल्टी स्टेट बद्दल बोलतच राहू, कारण ठेवीदारांच्या बरोबर आम्ही अगोदर पण होतो आणि नंतर पण राहू। आपली अडचण सोडवण्यासाठी आमच्या परीने जो प्रयत्न होईल तो आम्ही आतापर्यंत केलाय आणि याच्यानंतर पण पुढे करतच राहू। पण विषय काही नव्हते, असं काही विशेष कॉन्क्रीट आमच्या हातात काही नव्हतं म्हणून आम्हाला बोलता येत नव्हतं। सहज बोलण्यापेक्षा काहीतरी कॉन्क्रीट हातात असेल त्याबद्दल जर बोललं तर ते ठेवीदारांच्या फायद्याचं असतं। काल 7/11/2024 ला ईडीने प्रेस रिलीज केलं आणि त्या प्रेस रिलीज मध्ये ईडीने सांगितलंय, जे आपण स्क्रीनवर पाहतोय, 333.82 करोड रुपये हे 5/11/2024 रोजी ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी, सुरेश कुटे आणि इतर यांची मालमत्ता, त्याच्यामध्ये बिल्डिंग आलं, जमीन आली, प्लांट आला, मशिनरी आली, हे कुणाचं तर सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांच्या दोघांचं, जे कुटे सन्स डेअरी लिमिटेड आहे, MS कुटे सन्स फ्रेश डेअरी आहे प्रायव्हेट लिमिटेड, जे की सातारा आणि अहमदनगर डिस्ट्रिक्ट मध्ये आहेत, अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत। तर ही एक ईडीची एक कारवाई, आणखीन एक ज्याच्यामध्ये 334 करोडच्या आसपासची प्रॉपर्टी ईडीने सीज केली आहे। आतापर्यंत ईडीने एकूण 1433.48 करोड रुपयाची प्रॉपर्टी सुरेश कुटे ग्रुप यांची सीज केलेली आहे। मी कुटे ग्रुप परत एकदा म्हणतोय कारण याच्यामध्ये अर्चना कुटे दोषी आहेत आणि याच्याबद्दल असंख्य वेळा आपण बोललो, पण ज्यावेळेस तुम्ही मांडत होते की आम्हालाच काही माहित नाही, पण आता ईडीच्या या सगळ्या कारवाया, आजच्या कारवाईमध्ये पण म्हणजे या प्रेस रिलीज मध्ये पण सुरेश कुटे, अर्चना कुटे हे सगळं लिहिलेलं आहे। विषय तो परत येतोय की जर हायकोर्टाने सांगितलं होतं की अर्चना कुटेला दिलेली एंट्रीम रद्द करत आहोत, त्याच्यानंतर हायकोर्टाने पुढच्या ऑर्डर मध्ये सांगितलं होतं की तुमच्यावर ज्या ज्या ठिकाणी केसेस आहेत त्या ठिकाणी तुम्ही तिथल्या कोर्टाला जाऊन भेटा आणि तुमची बेल किंवा जे काही असेल त्या ठिकाणी मांडा। हे सगळं होत असताना पोलीस प्रशासन करतंय काय? याच्याच बरोबर आणखीन एक गोष्ट जी की बीड जिल्ह्यासाठी महत्वाची होते। बीड जिल्हा आणि आजूबाजूचे जिल्हे, नगर जिल्हा राहू द्या, संभाजीनगर राहू द्या, जालना राहू द्या, परभणी राहू द्या, नांदेड राहू द्या, लातूर राहू द्या, हे जे आजूबाजूचे जिल्हे आहेत, या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा फ्रॉड सुरेश कुटे आणि गँगनी केलेला आहे। तर मग हा सगळ्यात मोठा फ्रॉड करत असताना मोहोळ, जे की राज्यमंत्री आहेत मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशनचे आणि त्यांचे मुख्य जे अध्यक्ष आहेत ते अमित शाह आहेत, आणि आता आणखीन एक नवीन भर पडते, रजनी पाटील या मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन म्हणजे सहकार मंत्रालयाच्या सल्लागार झालेले आहेत। आता जर रजनी पाटील सहकार मंत्रालयाच्या सल्लागार झालेले आहेत आणि काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही जर मिळून एकत्र निवडणूक लढत आहेत, मग त्या उमेदवाराचं भलं व्हावं हा विचार करून तरी कमीत कमी रजनी पाटलांनी ज्ञानराधाच्या ठेवीदारांना आणि इतर मल्टीस्टेटच्या ठेवीदारांना मदत करण्यासाठी पुढे आलं पाहिजे। त्यांनी त्यांचं स्वतःचं स्टेटमेंट दिलं पाहिजे, त्यांची नेमकी व्यूहरचना काय असेल, जेणेकरून की ज्या जिल्ह्याच्या त्या आहेत त्यांच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातील जे दुःखी ठेवीदार आहेत नेमकं त्याच्यासाठी त्या काय करणार आहेत। पण फक्त त्या सल्लागार झाल्यात, त्याच्यानंतर त्यांचं कुठलंही स्टेटमेंट आमच्या तरी बघण्यात वाचल्यात नाही। मग असं का? मग तुम्हाला सल्लागार म्हणून नेमले तर तुमच्याकडनं बीड जिल्ह्याच्या किंवा आजूबाजूच्या संलग्न जिल्ह्याच्या ठेवीदारांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत, मग तुम्ही का करत नाहीये? ठेवीदारांसाठी तुम्ही कुठली तरी भूमिका घ्यायला पाहिजे, का घेत नाही? आणखीन एक गोष्ट येते, आम्ही सध्या फिरतोय जागोजागी, सर्वांना भेटतोय, उमेदवार स्वतःचा प्रचार करतायत, मग ते बीड जिल्ह्यातले असो किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातले जेवढे काही विधानसभा आहेत त्याच्यातले प्रचार करतात। कुठल्याही उमेदवारांनी ज्ञानराधा किंवा इतर मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचं दुःख बोललेलं
निदर्शनास आलेलं नाही किंवा ऐकिवात आलेलं नाही. ठेवीदार हे परेशान आहेत आणि त्यांच्या परेशानीमध्ये तुमच्यासारख्या राजकीय लोकांचं आधार सपोर्ट गरजेचं आहे. आता हे सगळं होत असताना आणखीन एक गोष्ट ठेवीदार आम्हाला बोलून दाखवत आहे की जसं की मनोज जरांगे यांनी सांगितलं की 500 रुपयाच्या बॉन्डवर आणि व्हिडिओग्राफी करून जर एखादा उमेदवार आम्हाला सांगतोय की मराठा आरक्षणाबद्दल आम्ही काहीतरी हालचाल करू, तशाच प्रकारचा 500 रुपयाचा बॉन्ड आणि व्हिडिओग्राफी एखादा ठेवीदार ज्ञानराजा किंवा इतर मल्टी स्टेट साठी का देत नाहीये? आपल्यातले किती ठेवीदार या दृष्टीने विचार करतायत? आपल्यातले किती ठेवीदार जागरूक आहेत? आपल्यातल्या किती ठेवीदारांची एकी आहे? या सगळ्या गोष्टीचा पण अभ्यास ठेवीदाराने करावा लागेल. या सगळ्या प्रॉपर्टी सीज होत आहेत, त्याची व्हॅल्यू जवळजवळ 1433 म्हणजे 1500 करोडच्या आसपासची व्हॅल्यू होते. मग ही व्हॅल्यू, हा जमा झालेला पैसा नेमका आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी काय करता येईल याच्याबद्दल ठेवीदार आणि ठेवीदारांसाठी झटणारे वकील यांनी काहीतरी पुढाकार घेणं जरुरी आहे. पण हे पण होताना दिसत नाहीये. ठेवीदार त्रस्त आहे, ठेवीदार परेशान आहे, हे मात्र दिसतंय, हे मात्र जाणवतंय. हे सगळं होत असताना एक मात्र आश्चर्याने बोलावं लागतंय आणि परत रजनी पाटील, मोहोळ साहेब, अमित शहा यांचाच रोल येतो. 23/9/2024 ज्ञानराजासाठी जी नोटीस काढली होती वाइंड अपची, त्याच्यानंतर 15 दिवसाचा काळ होता. त्या गोष्टीला आज किती दिवस होत आहेत हे त्या रजिस्ट्रार, सेंट्रल मिनिस्टरचे आणि हे जे मंत्री आहेत यांनी सोचावं. मग पुढची कारवाई का झाली नाही? नेमकं घोडं कुठं अडलंय हे मात्र आम्हालाही कळत नाहीये आणि ठेवीदारालाही कळत नाहीये. आणि हा ठेवीदारांचा अधिकार आहे. तुम्ही परभणी नाटक केली, तुम्ही परभणीच्या मुलांना अटक केली, तुम्ही ज्ञानराजाचे कुलकर्णी यांना अटक केली. नेमकं त्यांच्याकडनं काय मिळालं? नेमकं परभणीकडनं काय मिळालं? नेमकं चंदूलाल बियाणी यांच्या मुलाकडनं काय मिळालं? हे ठेवीदारासमोर येणं जरुरी आहे आणि तो ठेवीदारांचा अधिकार आणि हक्क आहे. पण याच्यामध्ये काहीच होत नाही. मी फक्त बीड पोलिसाबद्दल बोलतोय, पण बाकीचे जे पोलीस आहेत, संभाजीनगर, जालना आणि इतर सर्व, नांदेड, हे या पोलिसांनी नेमकं पुढं काय केलंय? नेमका कोणता तपास चालू आहे? कमीत कमी एखादी प्रेस नोट काढून तरी ठेवीदाराच्या समोर आणा ना. हे का आणलं जात नाहीये? किंवा आणखीन काही त्याच्यात तपास चालू आहे का? फार मोठं समोर येणार आहे का? जे काही असेल तुमची बाजू तर मांडा ना. तुमची बाजू मांडली जात नाहीये. अटक कोणालाही पुढे झालेली नाहीये. तपास काय चालू आहे हेच कोणाला माहित नाहीये. हे पोलिसाबद्दल झालं. सेंट्रल रजिस्ट्रार, मिनिस्टर ऑफ कॉर्पोरेशन काय करतंय माहितच नाहीये. फक्त ईडीच्या मात्र हालचाली अधूनमधून थोडेसे समोर येत आहेत. पण हे किती दिवस चालणार? का चालणार? नेमका ठेवीदारांना पैसा कधी मिळणार तर त्याच्यासाठीचे उपाय आणि पर्याय काय? याच्याबद्दल मात्र कुठलंही चित्र स्पष्ट होताना दिसत नाहीये. मागच्या व्हिडिओमध्ये मी सहारा आणि त्याच्याबद्दलचं एक पोर्टल याबद्दल बोललो होतो. तशा प्रकारची हालचाल का होत नाही? मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन या गोष्टीचा विचार का करत नाही? करायचंच नाही असं काही आहे का? होऊ द्या, महाराष्ट्राचं इलेक्शन झालं की नंतर बघू, असं तर काही नाहीये तुमच्या मनामध्ये. नेमकं तुमच्या मनात काय? महायुती, महाआघाडी काय देणं घेणं नाही तुमच्या या सगळ्या पक्षांचं ठेवीदारांना. ठेवीदारांचा एकच पक्ष आहे, त्याचे पैसे आणि त्याची झालेली फसवणूक. या फसवणुकीचा फायदा घेण्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल तो ठेवीदार हाणून पाडतील एवढं मात्र नक्की. पण ठेवीदाराला न्याय मिळणं गरजेचं आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन असो, ईडी असो किंवा आणखीन काही असो, त्यांनी त्यांच्या परीने प्रामाणिक प्रयत्न आणि गडबडीचे लवकर फटाफट प्रयत्न करून ठेवीदारांना न्याय देणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी ठेवीदारांना एक मी विनंती करतोय, तुम्ही पण एकत्र राहा. सैरभैर होऊ नका, घाबरू नका, नाराज होऊ नका, निराश होऊ नका. कारण निराश झाल्यानंतर आपली जी युती आहे, आपली जी संघटना आहे, एकी आहे, ही कुठेतरी डिस्टर्ब होते. माफ करा, मला माहिती आहे तुमच्या मनात काय चाललंय. बोलणं फार सोपं आहे असंही तुम्हाला वाटत असेल की निराश होऊ नका, इतके दिवस झाले. पण मित्रांनो, झालंय ते झालंय. आपल्या नशिबी दुःख आलंय हे खरंय. आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे पण पक्क खरंय. पण निराश होऊ नका. निराश न होता मार्ग काढावाच लागेल आणि मार्ग काढण्यासाठी
सर्व ठेवीदार एकत्र येणं गरजेचं आहे. चला आजपासून कामाला लागा. तुमच्या एरियातले जे काही उमेदवार आहे, जे तुम्हाला बॉन्ड लिहून देतील की आम्ही ज्ञानराजाचे पैसे किंवा जे तुमचे मल्टीस्टेट असेल त्या मल्टीस्टेटचे पैसे मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू, असा बॉन्ड आणि असा व्हिडिओ घ्या आणि चला त्या ठेवीदार त्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी पण मोकळवा. राजकारण नकोय, आपल्याला त्या गोष्टीची गरज नाहीये. पण जर असं राजकारणाचा फायदा घेऊन जर आपलं भलं होत असेल, कारण मी पाहतोय ना कुठलेच राजकीय पक्ष, मग ते कुठले वेगवेगळे नावं घ्या, सगळे एवढे मोठे नावं घ्यायची गरज पण नाही, कुठलेही राजकीय पक्ष त्यांना फक्त त्यांच्या स्कीम आणि त्यांच्या योजना चालू आहेत, एवढी माफी आम्ही देऊ, एवढी माफी आम्ही दिली. अरे बाबा, त्या ठेवीदारांचे परेशानीचा कधी विचार करणार आहेत का? करायचंच नाही, मनातच आहे का करायचं नाही म्हणून? का असं जाणवतंय की टोलवाटोली करायची हे स्टेटच्या अधिकारात येत नाही, हे केंद्राच्या अधिकारात येतं? मग जर असं असेल तर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन ज्यावेळेस वाइंड अपची प्रोसेस चालू करतं त्यावेळेस त्या सगळ्या पॉवर स्टेटच्या सहकार आयुक्ताला देतं. मग या सहकार आयुक्तांनी जे मध्ये राजस्थानी बद्दल एक पत्र आलं होतं की हे अधिकारी नेमलेत आणि हे राजस्थानीची चौकशी करणार आहेत. कमीत कमी या सहकार आयुक्तांनी इतक्या दिवसामध्ये काय चौकशी केली हे तरी समोर यायला पाहिजे. काय सुद्धा समोर येत नाहीये किंवा आणायचं नाहीये, किंवा ठेवीदार कुठंतरी एकजूट राहिला नाहीये असं बोलावं का? काहीच कळत नाही काय व्हावं, पण जे काय व्हायचं ते होऊ द्या. ठेवीदारांचा पैसा टप्प्याटप्प्याने, एकदम तुम्हाला देणं होत नसेल तरी टप्प्याटप्प्याने ठेवीदारांचा पैसा द्या. मानसिक दृष्ट्या बिथरलेला आणि खचलेला ठेवीदार, नैराश्य ठेवीदार, परेशान ठेवीदार, स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन एक एक रुपये जमा करून यांच्या तोंडात घास घातलेला तो दुःखी ठेवीदार, याच्यासाठी मात्र तुम्ही सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. आणखीन या मल्टीस्टेट बद्दल महत्वाची माहिती जर मिळाली तर त्याच क्षणी पुढचा महत्वाचा व्हिडिओ घेऊन आपण भेटू. धन्यवाद.